त्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? तुळजापूर जे सरकारी दवाखाना आहे ते पेशंट आल्यानंतर की तिथं डायरेक्ट धाराशिवला रेफर करतात. तिथं दखल घेत नाही कुठल्याही गोष्टीची. त्यांचे खाजगी दवाखाने जेवढे आहेत त्यांचे चालतात. जे मेन डॉक्टर आहेत सगळे त्यांचे सगळे दवाखाने चालवतात त्यांनी. आणि काय असे पेशंट आले की धाराशिवला रेफर करायचं. नेमकं काय म्हणतात ते, म्हणजे पेशंट आल्यावरती तर तिथं आले की काय म्हणतात, यंत्रणा नाहीत, आमच्यापाशी सोय नाही, तुम्ही धाराशिवला जावा, रेफर करतात. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचे दवाखाने बंद पडले पाहिजे. कोण अधिकारी असं बोलतात तुम्हाला? तिथले दवाखान्यातले अधिकारी. त्या दिवशी 4 तारखेला आमचं पेशंट गेलं होतं ना, त्यावेळेस झालेलं आहे. संध्याकाळी 12 वाजता गेल्यावर आमचं ओटी बंद आहे असं म्हणले आम्हाला. मग धाराशिवला रेफर केलं आम्हाला. तिथं सगळी सोय असताना का बरं असं? मग आता मागणी काय असणार आहे तुमची? मागणी काय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. त्यांचे दवाखाने बंद झाले पाहिजे. तुमचं म्हणजे हेळसांड झाली मला थोडक्यात. हो, खाजगी दवाखाने बंद झाले पाहिजे त्यांचे. एकतर दवाखाने तुम्ही चालवा, नसल तर तुम्ही धाराशिव आपलं ह्याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही हे करा. थांबा तुम्ही. थांबत नाहीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, एकही डॉक्टर थांबत नाही. तुमचं नाव सांगा. चेतन जगताप माझं नाव, राहणार तुळजापूर.